अशा तऱ्हेने आपण हरिहरेश्वरला आलेलो आहे. आणि मी आतमध्ये गेलेलं, आतमध्ये जायचं नाही. इकडून समजा ह्या साईडून मॅपमध्ये आलात ना तर कशेळी आहे ना त्याच टाईपमध्ये आहे. तर ही हरिहरेश्वरला आहे बघा, पूर्ण घामाने हे केलं आहे. तर हे खाली आहे, दिसलं तुम्हाला? ॲक्सिडेंट झाला आहे भाई, मागच्या साईडला ॲक्सिडेंट आहे बघा. आता समोरला जर कॅमेरा असतं ना तर तुम्हाला दाखवलं असतं. गाडी कंट्रोल नाही झाली, ह्या साईडून गाडी डायरेक्ट ह्या साईडला गेली. गुड मॉर्निंग आणि सुप्रभात मंडळी. सकाळचे वाजले 4:58. जय देवा गजानन गणपती बाप्पा. राईट एकदम मस्त जाऊ दे. ठीक आहे मंडळी, काय बोलायचं आता. आपण पेट्रोल भरायचं, आपल्याला पेट्रोल भरून घेऊ. नेहमीचा पेट्रोल पंप आहे आपला. कुठल्या साईडला आहे हा भाई? ओके इथं आहे ना, ह्याच्याकडे जाऊ. काय म्हणतो? 1100 का? नहीं नॉर्मल. ठीक है चलेगा. पावर में नॉर्मल कितना फ़र्क है? 113 रुपये. ठीक है चलेगा. हाँ 1100. ठीक है. शुक्रिया. सर ऑलमोस्ट आपलं 9.5 लिटर पेट्रोल बसले. नमस्कार मंडळी, सकाळचे वाजले 5:15 आणि आता आपण तुम्हाला मग दाखवल्याप्रमाणे ब्लॉगमध्ये बघितल्याप्रमाणे आपण पेट्रोल सगळं भरून घेतलं आहे. आणि आता मी आहे मुंबई गोवा हायवेवरती. आमचं पेन आहे ना, पेनमधून निघालोत ना तुम्ही, तिथे समोरचा एक HPचं पेट्रोल पंप आहे, तिथून नेहमी पेट्रोल भरून घेतो मी. तिथून पेट्रोल भरले आपण. आणि आता आपण चाललो आहे कोकण कोस्टल राईड, जे आहे की श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि आरवी असे 3-4 जागा आपण बघणार आहोत आज. तर निघायचं होतं 4 वाजता, पण आपण 5 वाजता निघाले, काय प्रॉब्लेम नाही आहे. 120 किलोमीटरचा आपली राईड होणार आहे. 120 किलोमीटर येऊन आणि 120 किलोमीटर जाऊन, म्हणजे 240 किलोमीटर पकडून जा. 240-250 किलोमीटर पकडून चाला. तर नक्कीच मला आपल्या ह्या अपडेटसाठी किंवा बाकीच्या रीलसाठी मला इंस्टावर फॉलो करा, पाटील मोटो ब्लॉग्स. आणि प्लस इथे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. हा ब्लॉग 2 पार्टमध्ये होणार आहे. फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट. हा फर्स्ट पार्ट असणार आहे, सेकंड पार्ट पण येईल आपल्याला लवकरच, अपलोड केलेला असेल मी. तर पूर्ण ब्लॉग बघा. ब्लॉग थोडा लेंदी होईल, लॉंग होईल, पण तुम्हाला मजा येईल ब्लॉग बघायला, कारण ही कोकण कोस्टल राईड आहे. आणि आज आपण चाललो कोकणामध्ये. मागच्या सर संध्याला जायचं होतं, पण आज चाललं आहे. आणि सर मंडळी, आता आपण त्या वडखलच्या पुलावरती आणि चाललो आहे टुवर्ड्स आपल्या राईड जर्नीला. तर लवकरच निघायचं होतं आणि तसंच त्याप्रमाणे निघालो आहे. मी तसं 5 वाजताच निघणार होतो, मी अलार्म 5च लावलेलं. आणि बाकी काय नाही, आता काय आपल्याला कुठं थांबायचं नाही. मस्त 2-4 रील आज पण शूट करू आपण. पण एक कॉन्टेंट क्रिएटर असल्या कारणाने माहिती आहे ना, त्या रील शूट करण्यामध्ये, ब्लॉग शूट करण्यामध्ये खूप टाईम जातो, माहिती आहे का, असा विषय. ही गाडी आहे ना कालपासून बंद पडली. सकाळी कामाला गेलेलो ना तेव्हा पण इथंच होती आणि आता पण इथंच आहे. काय बोलायचं बोला. तर असं आहे, एवढी बेकार गरमी, खतरनाक. तरी पण आज चाललो आहे आपण. ते कोस्टल राईड एवढं करू, हरिहरेश्वर, श्रीवर्धन आणि मग आरवी बीच एक बघितलं आहे मी. म्हणजे असं 1, 2, 3 जास्तीत जास्त 3 जर करू आपण एक जागा तिथल्या, जास्त म्हणजे पण प्रॉपर एक्सप्लोर करू बस. बाकी जास्त काही हे करायचं नाही आहे आपल्याला. 60-70 चालायचं आहे आज. ज्याला खरंच इंटरेस्ट आहे ना हे ब्लॉग बघायचा तो पूर्ण बघतो ब्लॉग. ज्याला इंटरेस्ट नाही तो बोलतो अरे बोर होतो. ठीक आहे, होऊ शकतो. हल्ली काय माहिती कसं रील स्क्रोलच्या जमान्यामध्ये आहे ना, लोकांना असे लेंदी ब्लॉग आवडत नाही. म्हणजे 30 सेकंदामध्ये जे काय आहे ना भाई ते हे करून टाक, मोकळं करून टाक. आम्हाला जास्त हे नको असं होतं.
म्हणून तर आता तोच माइंडसेट झाला आहे ना लोकांचा की 30 सेकंदामध्ये रील्स स्क्रोल करायचे. मग जरी तुमचा 5 मिनटाचा, 10 मिनटाचा, 15, 20, 30 मिनटाचा जर ब्लॉग असला ना तर लोक बघत नाही. तर काय बोलायचं. मग आपल्यासारखा ब्लॉग आहे ना तर त्यांना हेच वाटेल, काय वाटेल, ब्लॉगच वाटेल. म्हणजे तुम्ही एवढ्यापर्यंत ब्लॉग हा बघत असाल तर तुमचं खूप मनापासून आभार आहे भाई. मी रिलायन्स माझी कंपनीची बस चालली फर्स्टशिप आले, तर एवढ्यापर्यंत तुम्ही ब्लॉग बघत असाल ना तर खरंच तुमचा आभारी आहे. आणि पूर्ण ब्लॉग बघा मित्रांनो, 2 पार्ट येणार आहे त्याचे, तुम्हाला नक्कीच मजा येईल. आणि मी काय बोर करत नाही भाई. मी माझ्या ज्या मनातल्या फिलिंग आहेत ना त्या फक्त तुमच्यासोबत शेअर करतो. आता ते काही जणांना बोर वाटत असेल तर आता मी त्याला काय करणार ना, असा विषय आहे. क्विक अपडेट, थंडी वाढली यार, थंडी जास्तच लागायला लागली इकडं. का हे काय पाऊस पडला नाही ना पुढं. खरंच थंडी एवढी वाढली ना की तुम्हाला म्हणजे वेगळंच वाटते. खूप थंडी वाढली. जशी आपल्याला थंडीच्या टायमाला थंडी लागते ना अशी थंडी लागली. आणि वरून मी ग्लोव्स पण नाही घातलेत, तो एक लफडा आहे. आता DJI आपलं DJI Action 5 Proची क्वालिटी कशी आहे सांगा मला. मस्त वाटते, भारी वाटते की नाही. नाईटमध्ये एक नंबर क्वालिटी आहे कॅमेऱ्याची. आणि डेमध्ये पण, तर डेमध्ये तर सुपर आहेच, नाईटमध्ये पण एकदम सुपर आहे. तर आता तर उजेड पडलेला आहे म्हणजे ऑलमोस्ट. आता काय फॉग लाईट बंद केली तरी पण ऑलमोस्ट दिसते, तरी पण आपण चालू करू. पण बघू शका तुम्ही असा उजेड पडला आहे आता. ह्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला नाईटला पण उजेड वाटेल, पण आता बऱ्यापैकी झालं आहे उजेडले. आता आपण थांबलो आहे कोलाडच्या अलीकडं. एक छोटंसं दुकान हे आहे, शॉप आहे तिथे. आपण बाईक लावलं इकडे, पार्क केलं आहे. हे बघा समोरला हे कोलाड. म्हणजे 15-20, 10-5 किलोमीटर असेल कोलाड इथून पुढे. पण मला काय भूक सहन होत नाही, त्याच्यामुळे मी एक हे बघत होतो. तर इथे एक चांगला ढाबा भेटला आहे. तिथं आपण आता कांदे पोहे ऑर्डर केले आणि चहा, कांदे पोहे चहा खाऊ आणि मग जाऊ इथून निघू. घंटा आला. तर पाऊस पण पडला इकडं मागं बघू शकाल तुम्ही. या रस्त्यावर दिसतोय बघा पाऊस हा बघा. त्याच्यामुळे एवढी थंडी झाली इकडं, थंडी वाढली का. एवढ्या एरियामध्ये नागोठण्यापासून आहे ना फुल थंडी इकडे आहे. जॅकेट घातलं असं एवढं परवडलं असं तर एवढी थंडी बेकार आहे. आणि मध्ये मध्ये माझा हात येतोय एवढंच. आता वाजलेत आता 6:20 झाले सकाळचे. सूर्य ऑलमोस्ट उगवायला झालं आहे, म्हणजे सूर्य उगवला आहे मगतपासूनच. पण आता जरा बाहेर आलं आहे सूर्य. ए भाई गाडी बघ म्हणा. ठीक आहे, तर अशी सगळी परिस्थिती आहे. आता नाश्ता करू आपण. 6:20 म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला अजून माणगाव 7-8 वाजतील माणगावला पोचायला असं वाटते. 8 वाजणार माणगावला पोचायला 100%. मला वाटलं मला बोलतायत काय. आज असंच पाहिजे पूर्ण वातावरण, थंड गार गार. त्या कुठं जरा बरं वाटेल. जास्त ऊन असला ना की मग कंटाळा येतो गाडी चालवायला. चला नाश्ता करू, भेटू मोठ्या ब्लॉगमध्ये. एक स्टोरी टाकते मी आता इंस्टावर शूट केलेली. ठीक आहे, तर मंडळी स्टोरी अपलोड केलेली आहे मी. आणि आता आपण खातोय कांदा पोहे मस्त. चहा पण एक मारू. एवढे कांदा पोहे सांगायला नाही पाहिजे होते. एवढे खाईन की नाही मी सांगू शकत नाही, पण ठीक आहे आता काय. कांदा पोहा बाजूला काढला ना तो बी तसंच ठेवला. चला या कांदा पोहे खायला. वेलकम टू इंदापूर. आता आपण इंदापूरमध्ये रीच झालेलो आहोत. आणि इथून माणगाव असेल ऑलमोस्ट अर्धा तासाचं अंतर. एक नंबर एक नंबर. आता वेदर बघा, मला दिसत असं थंडी बघा. हे बघा कसं पडले, धुकं बघा कसं पडले. खतरनाक
खतरनाक म्हणजे खतरनाकच, एक नंबर. मंडळी, वी आर रिच माणगावमध्ये आलो आहे आपण. आणि पुढून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट, सॉरी पुढून घ्यायचं आपल्याला राईट. माणगावमध्ये आलो आणि ट्रॅफिक नाही भेटली, असं कधी होत नसतो बेटा. ओके, तर आपण पुढून राईट घेतलेला आहे. पुढं जाऊन आपण मॅप लावू, कारण इकडचा रस्ता आपल्याला नो आयडिया, नाहीतर घुसायचं कुठेतरी वेगळ्याच जागेवर आणि मग लफडा व्हायचा. तर मंडळी, आता आपण माणगाव जस्ट क्रॉस केलं आहे आणि चालले टुवर्ड्स हरिहरेश्वर. काय म्हणतोय तर होय इंडिकेटर बंद करू. तर मागे बघू सकाळ ऑलमोस्ट सनसेट झालं आहे चांगला, पण थंडी आहे ना अशी बोसरी म्हणजे थोडी अशी बारीक. जर हिवाळ्याच्या टायमाला थंडी असते ना, अशी थंडी लागते, मस्त वाटते, भारी वाटते. कॅमेरा आता लावला आहे फ्रंट ह्याच्यामध्ये व्ह्यूमध्ये, जेणेकरून तुम्ही मला बघू शकाल. आता हा व्ह्यू मी 2-3 ब्लॉगमध्ये मी कधी कॅप्चर केला नव्हता, पण ह्या टायमाला फर्स्ट टाईम करतो आहे. तर कसं वाटलं ते पण सांगा. अजून आपल्याला 1-2 आयडिया आहेत आपल्याकडं, त्या पण आपल्याला इम्प्लिमेंट करायच्या आहेत ब्लॉगमध्ये. अशा साऱ्या गोष्टी आहेत. आता हा म्हणतोय हायवे, तर हा मस्त आहे म्हणजे भाई आत्तापर्यंत तरी, म्हणजे आत्ताच्या ह्याच्यापर्यंत तरी हायवे चांगला आहे. नंतर भाई पुढं काय कसं असेल सांगू शकत नाही. ह्या हायवेने मी आलो आहे असं वाटतंय मला, माणगाव हायवेने. अरे काय ही काकू चालली बघ, ती येड्यासारखी चालली. असं कोण चालतं? वेगळी चालली ती. आता आपल्याला दाखवतं ऑलमोस्ट 1 hour 21 minute दाखवतो इथं, म्हणजे 1 तास 20 मिनटं लागतील असं मंदिरापर्यंत जायला, असं मॅप सांगतोय. आपण असं 40च्या वेगाने चाललो आहे, 40-50च्या वेगाने. तर ठीक आहे, जास्त कमी म्हणजे इकडं तिकडं होऊ शकतं, एवढं काय प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला. ते आता एक मध्ये तर हे धुरंधर मूवीमधलं, धुरंधर 2मधला एक 1मधलं माहिती ना मला, पण ते आखरी इश्क ते गाणे आहे ना, ते पाहिजे मला एवढं हे झालं आहे, असं डोक्यात बसलं आहे ना माझ्या. तर मी काल आहे ना पूर्ण अर्धा तास ऐकलं असेल ते गाणी, अर्धा 1 तास गाणी, ते सेमच गाणी ऐकलं असेल. रस्ते लाजवाब रस्ते आहेत, ट्विस्टी टर्न आहे, ट्विस्टी टर्न नुसते जागेवर आहे बघा. मस्त वाटते गाडी चालवायला यार, खतरनाक. या रोडने आलोय मी, या रोडने एकदा आलोय मी, पण नंतर या रोडने यायचा पस्तावा झालेला की ह्या माणगावमध्ये रास ट्रॅफिक लागलेली मला. सरळ जायचं नाही, पटकन घ्यायचं. तर सगळं मोरबामध्ये आपण आलो आहे. मोरबा आता हा जो मी आता मोबाईल माउंट, तुम्ही तर बघितला असेल ना, मोबाईल माउंट आहे ना आपला, तो असा वरती पाहिजे इथे. तर तो हा ॲक्सिडेंट झाला आहे भाई, मागच्या साईडला ॲक्सिडेंट हा बघा. आता समोरला जर कॅमेरा असतं ना तर तुम्हाला दाखवलं असतं.
गाडी कंट्रोल नाही झाली. ह्या साईडून गाडी डायरेक्ट ह्या साईडला गेली. आईच्या गाव ते ॲक्सिडेंट बघितलं ना की आपलं डोकं हे करतं. मी आता कॅमेरा समोरच्या याला लावतो, माईक इथे लावतो. हा कशाला एवढं हे करते. एलईडी लाईट ठीक आहे. ब्लॉगर लोक गेले भाई समोरच्या साईडला. आता हा घाट सेक्शन चालू झालाय. ट्विस्टी टर्न असणार होता त्याच्यामध्ये. आणि इथून गाडी थोडी हलूच चालवा. येताना आलो आहे मी, जाताना कधी असं वरती चढलो नाही. मला माहीत आहे का येताना हे टर्न आहेत तिथे खूप सारे. पडला आहे पाऊस पडल्यामुळे हा असं लाल माती आहे ना ती रस्त्यावर आली. बघितलं पूर्ण एक साईडचा रस्ता असा लाल झाला आहे. आणि इकडं सगळीकडे लाल मस्त असते कोकणामध्ये. ते लालमध्ये मला एक साईडचा रस्ता लाल, एक साईडचा रस्ता ब्लॅक. रेड आणि आमच्या कोकणचं रस्तो नागमोडी. गाडीने येवा बशीने येवा नाही तर सुसाट आगीन गाडी. ओ आमच्या कोकणचं रुबांबारी. आणि त्यात फणस फणस फणस. आहा वास फणसाचा एक नंबर. आमचं कोकण भाई. राईटला सर टाकले राईटला. चला श्रीवर्धन. ओके तर कसलं सिनिक व्ह्यू वाटतंय. एक नंबर की नाही बघा. आणि इथं थांबलो आहे आपण थोडा उशीर. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा मागून येतो तो माणगाववरून येतो. हा रोड आपला माणगाव मसल्यावरून. आणि आत्ता बघू शकाल तुम्ही हा एक जातो राईट टर्न जातो श्रीवर्धन, लेफ्ट टर्न जातो हरिहरेश्वर. आता हरिहरेश्वर इथून आहे हे बघा 17 किलोमीटर 26 मिनटं, म्हणजे अर्धा तास पकडून चाला. तर आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट टुवर्ड्स हरिहरेश्वर. 13 किलोमीटर आहे इथून. म्हणजे आता आपल्या आपण लोकेशनवर आहे इथून 13 किलोमीटर. आणि असं छोटेसे रस्ते आहेत मस्त गावाकडे जाणार आहे. मस्त भारी वाटते. खतरनाक. आपण आत्ता आलो आहे रीच झालो आहे हरिहरेश्वर. बाईक इथे पार्क केले आणि माझं हे राहिलं बघा इथे चावीच राहिलेले हे पण राहिलेलं. बरं अशा तऱ्हेने आपण हरिहरेश्वरला आलेलो आहे. आणि मी आतमध्ये ऐकलेलं आतमध्ये जायचं नाही. इकडून समजा ह्या साईडून मॅपमध्ये आलात ना तर इथे काकांचं पार्किंग आहे. 20 रुपये सेफ पार्किंग आहे. पर्सनल त्यांच्या घरातलंच पार्किंग आहे. त्याच्यामुळं तिथे तुम्ही बाईक लावू शकता. मग पुढे जायचं आपल्याला. अशा तऱ्हेने इथे आजोबांनी पण एका आपल्याला गाडी पुढे मागे करायला मदत केली. ते भेटले तर त्यांना हे करू. हे आहे हरिहरेश्वर मंदिर. समोरून बघू शकाल लोक चाललेत. तर रस्ता तिकडून आहे तो. आपण इकडून आल्यामुळे तो प्रॉब्लेम झालेला आहे. हा गुगल मॅपचा भाई काही सांगू शकत नाही. पर्टिक्युलर काय देत नाही तो डायरेक्शन.
आता एक फायदा झाला आहे की आपल्याला कुठलंच काही घेऊन यायची गरज नाही आहे. आपण जॅकेट फक्त घेऊन आले, बाकी झाले हेल्मेट तिकडे ठेवले. हे आहे मंदिराकडे जायचं रस्ता. अशा तऱ्हेने आपण आलो आहे आता मंदिरात. हे सेकंड टाईम आहे माझं यायचं हरिहरेश्वरला. फर्स्ट टाईम पण आलेलो त्या मित्रांसोबत, आता सोलो आलो आहे आपण. दर्शन घेऊ, त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी तुम्हाला मी एक्सप्लेन करतोच. 2 मंदिर आहेत, एक काळभैरव आणि एक हरेश्वर, म्हणजे एक आपलं शंकर देवाचं आहे आणि एक आहे विष्णू देवाचं. तर हे बघा, हे तिघं चौघजण बसलेत फुल. इकडे यायचे, आतमध्ये जायचं. आतमध्ये आपल्याला एंट्री नाही आहे व्हिडिओ काढायला, फोटो काढायला, त्याच्यामुळे आपण बाहेर आल्यानंतर काढू. श्री शंकर देवाचं महादेवाचं मंदिर आणि याच्या अपोजिट साईडला आहे विष्णू देवाचं मंदिर. आता आपण दर्शन घेऊन झालेलं आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या मंदिराचा असा इतिहास आहे की या मंदिराला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. म्हणजे बहुतेक जे काय म्हणतो श्राद्ध करतात ना, ते बहुतेक इथे खूप सारे लोक श्राद्ध करायला पण येतात. दक्षिण काशी असं याचं महत्त्व आहे. आणि ह्याला हरिहरेश्वर अशासाठी म्हणतात की याच्यामध्ये श्री भगवान शंकराचं आणि श्री भगवान विष्णूचं म्हणजे असं 2 मंदिर आहेत. तुमच्या लेफ्ट साईडला मग जर बघितला तुम्ही तर श्री विष्णूचं मंदिर आहे आणि राईट साईडला श्री महादेवाचं मंदिर आहे. असे 2 मंदिर आहेत, त्याच्यामुळे या क्षेत्राला हरिहरेश्वर पण म्हणतात किंवा दक्षिण काशी पण म्हणतात. ठीक आहे, आता आपण दोन्ही देवांचं दर्शन घेऊन झालं आहे आणि थोड्या टायमात आपण इकडे एक घलई आहे, म्हणजे जसं कशेलीला घलई आहे ना त्या टाईपमध्ये, तर ती कुठे आहे बघू आपण आणि तिकडे पण जाऊ. हे स्तंभ बघू शकाल तुम्ही, मागे 2 स्तंभ आहेत आणि हा मंदिर आहे समोर. माकडं खूप आहे, त्यांच्यामुळे भीती वाटते. हे चष्मा घेऊन जायचे. आणि हा बघा डॉगी आहे ना, इथे आरामात झोपला आहे, त्याला काहीच नाही पडले, त्याने काहीही करा. आतमध्ये मी काही शूट केलेलं नाही जास्त, बघू शकाल तुम्ही. तरी पण तुम्हाला एकदा मी त्या साईडला आपल्याला ना पुढे जाऊन इकडे बीचवर जाता येतं. तर शूज घालून बघू आपण, जाऊ तिथं पुढे जाता आलं तर दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन. आता आहे ना आपण एक असा स्पॉट आहे, त्या स्पॉटवरून पूर्ण मागच्या टायमाला आलेलो ना तेव्हा आम्ही चांगले व्हिडिओ काढलेले तिथेच आपल्याला जायचं आहे. आता तर आपल्याला तिथेच जायचं आहे, तिथेच चाललो आहे आपण. आणि तुम्ही समोर बघू शकाल तर हा आहे हरिहरेश्वर बीच. आणि इथे पुढे जरी गेलं ना, इथे घले आहे, तिथे पण जायचं आहे आपल्याला. ते पण बघू कुठून जायचं. आता बीचला जाण्यासाठी आहे ना, तिकडून आपण मगाशी आलो तिथून एक रस्ता आहे, पुढून तिकडे गाडी थांबवायची, बीचवर जाऊ शकतो. आणि इकडून कुठून तरी घलेला जायला रस्ता आहे. हे इकडून लोक चाललेत ना, तेच आहे वाटतं तो रस्ता. हाच रस्ता इथून जातो. ठीक आहे, नंतर आपण जाऊ, पहिले इकडून जाऊन येऊ. तर आता त्या टायमाला आलेलो आम्ही तेव्हा पूर्ण भरती होती. आता भरती नाही आहे, आता एकदम प्रॉपर सगळं समुद्राचं पाणी खाली गेलेलं आहे. आणि आम्ही पावसाळी आलेलो, त्याच्यामुळे भरती जास्त असायची. उन्हाळी एवढं काय नसतं, उन्हाळी प्रॉपर पाणी खाली डाऊन झालेलं आहे. इथे व्हिडिओ काढलेत, फोटो काढलेत, रास काय काय केले आहे. आता इथे आपण दर्शन घेऊ, त्या घलेमध्ये जाऊन घले बघू आणि मग निघू श्रीवर्धन आरवी, श्रीवर्धन आरवी, त्याच्यानंतर सरळ पुढे मसला मार्गे, माणगाव मार्गे घरी. 3-4 वाजेपर्यंत घरी पोचलो तरी ठीक आहे. तर आता आपण चाललो आहे घलेही बघायला. तुम्हाला घलेही बघायचे असेल तर जे मंदिराचे 2 दीपमाळा आहेत, आपण जिथे बसलेलो त्या दीपमाळाजवळच प्रदक्षिणा मार्ग म्हणून बोर्ड लावला आहे. त्या बोर्डच्या डायरेक्शन सरळवरती यायचं आहे. असे स्टेअर दिसतात तुम्हाला जाण्यासाठी. स्टेअरवर चढून जायचं आहे, समजलं. तर त्या घलेकडे जातो हा रस्ता. हा तुम्हाला इथे बीच दिसत असेल, हा बघा. हा दमलो रे बाबा,
बेकार. कशेळीचं घाले कशेळी आहे ना त्या टाईपमध्ये आहे ही. तर ही हरिहरेश्वरला आहे बघा. पूर्ण घामाने हे केलं आहे. तर हे खाली आहे, दिसलं तुम्हाला? पूर्ण हा टोक आहे. इथे काहीतरी दर्शनासाठी बोलतात, काहीतरी दर्शन म्हणून असतंय. आपलं स्टोरी टाकायची होती पण सध्या स्टोरी टाकत नाही. पहिलं आपण ते रेकॉर्डिंग करू, मग बाकीचं नंतर बघू स्टोरी बिरीचं काय करायचं ते बोलत होतो आपण. इकडे लोक येतात, आपण सावलीत उभं राहिलं. हे बघा इकडून यायचं आहे, वरून खालून मी आलो, इकडून रस्ता आहे आणि हीच गली आहे ती. इकडे पुढं पण जाऊ शकतो आपण. आणि हा बघा पाणी आहे ना इकडं पूर्ण असं इकडे येते. खेकडे बघा किती आले छोटे छोटे, आणि खायचे नाहीत तिकडे. हा समुद्राचा टोक. तिकडे होड्या पण दिसतात छोट्या छोट्या बघा. आणि बॅटरी माझी 26% राहिले होते. आता जाताना मोबाईल कॅमेरा चार्जिंगला लावायला लागेल. घेऊन झालं आहे आपलं आणि आपण निघतो आहे पुढं श्रीवर्धनसाठी. ओके. आपण मी काय आता हे ब्लॉग बनवणार नाही, डायरेक्ट श्रीवर्धनला गेल्यावर आपण ब्लॉग चालू करू. त्या अगोदर आता आपल्याला कॅमेरा चार्जिंगला लावायला लागणार आहे. ठीक आहे, तर आता डायरेक्ट आपण श्रीवर्धनला भेटू. किंवा मोबाईलचा कॅमेरा चार्जिंग झाला ना प्रॉपर की मग पुढे व्हिडिओ चालू करेन मी. तर मंडळी निघालो आता आपण. आणि मेन गोष्ट म्हणजे असं झालं आहे, हेल्मेट पण लावलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं झालं आहे की हा कॅमेरा चार्ज होत नाही आहे माझा. आणि बॅटरी आपली आहे फक्त 23 का 24% आहे फक्त कॅमेऱ्याची. अब बघू एखादा घरबीर कोणाचं भेटलं ना घाटे भेटेल तर तिथे चार्जिंग लावू समजा. पण मला चार्जिंग का नाही होत आहे समजत नाही आहे मला गाडीवर. आता मी ठरलेलं की श्रीवर्धनपर्यंत जायपर्यंत मस्त आपण चार्जिंग लावू गाडीवरती. पण घंटा चार्जिंग कसं लावणार आता? पॉसिबलच नाही चार्जिंग लावणं. होतच नाही आहे चार्जिंग, पॉसिबल नाही, होतच नाही आहे. एकदा गाडी परत व्यवस्थित थांबवू आणि बघू काय विषय झाला आहे. तर आता डायरेक्ट आपण श्रीवर्धनला जाणार आहोत. मी हरिहरेश्वर बीचला गेलो नाही. हरिहरेश्वर बीचला का नाही गेलो? कारण जाऊ दे आता पुढं पण जायचं आपलं तेवढ्या याच्यामध्ये. आणि श्रीवर्धन बीच बघून आरे बीच बघून मग पुढं जाऊ आपण. त्याच्यामुळे हरिहरेश्वर पूर्ण प्रॉपर मी एक्सप्लोअर केलं, फक्त मंदिर आणि मंदिर परिसर. बीचला नाही गेलो आपण. बीचला जायचं पण नाही आपल्याला. आपण श्रीवर्धन बीचला जाऊ. फक्त श्रीवर्धन बीच आणि आरे बीचला पण आपण वरून फक्त हे करू. चार्जिंग होत नाही तो मोठा प्रश्न आहे भाई, खूप बेकार. आणि आता गरमी एवढी वाढली ना मित्रांनो, अरा गरमीचं नाव म्हणजे नाव काढलं ना तर असं हे होते, बेकार गरमी. माझा हात मुरगुटला आहे रे. कसं काय मुरगुटला काय माहिती. दुखते इथे, नस दबली नस. गरमी पावसाळ्यात आता खरं म्हणजे पावसाळ्यात फिरायला पाहिजे. आता मला वाटत नाही मी ह्याच्या पुढच्या राईट एखादी बघेन. आता मला काय सूल पडली तर मी हे करतो. ते काका म्हणतो ते भाई एकटाच फिरतो का? म्हणलं काय एकटाच फिरतो, काय करणार, कोण आहे आपल्यासोबत फिरायला? प्रत्येकजण कोण तयार नसते. सगळेजण यायला विचारलं तर काय बोलणार भाई आम्हाला नाही जमणार म्हणून. त्यापेक्षा आपलं गप निघायचं. चला आता डायरेक्ट श्रीवर्धनला हे करू. आता काय मोबाईलची हे कॅमेरा चार्जिंग नाही होत आहे म्हणजे मोठा प्रश्न आहे. कारण मला भाई किती श्रीवर्धन जायचं आपल्याला, फिरायचं आहे, परत हे फिरायचं आहे, आरवी फिरायचं आहे. तेवढ्या याच्यामध्ये झालं पाहिजे. परत जायला रिटर्नला ब्लॉग एंड करायला मला हे पाहिजे, चार्जिंग पाहिजे. मुश्किल काम आहे. ठीक आहे.